नमस्कार मित्रांनो, मार्गदर्शकच्या मराठी YouTube चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी कर्नाटकमध्ये MBBS जर तुम्हाला करायचं असेल याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणजेच फी स्ट्रक्चर, एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि ऍप्लिकेशन प्रोसेस काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की फ्रॉड प्रॅक्टिसेस इकडे केल्या जातात आणि MBBS नावाखाली लोकांना लुटलं जातं। तर हे सर्व पाहण्यासाठी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या चॅनलला जर तुम्हाला सबस्क्राइब करायचं नसेल तर नक्कीच करू नका, व्हिडिओला लाईक करायचं नसेल तर करू नका, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा। आणि स्पेशली जर तुमच्या फ्रेंड्सना कर्नाटकमध्ये जाऊन MBBS करायचं असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा। तर चला तर मग आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया। सगळ्यात पहिला बोलूया आपण महाराष्ट्राबद्दल। महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला MBBS करायचं असेल स्पेशली गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तर तुमचा नीटचा स्कोर हा 500+ असावा लागतो। आणि जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये करायचं असेल MBBS महाराष्ट्राच्या तर त्याचा स्कोर हा 480 ते 500 पर्यंत असावा लागतो। हे जर तुमचे दोन्ही स्कोर मॅच होत असतील तर तुम्हाला नक्कीच MBBS मध्ये ऍडमिशन मिळून जाईल। जर कर्नाटकमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन हवं असेल तर तुम्हाला MCC म्हणजेच मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या सेंट्रल काउन्सिलिंग थ्रू अप्लाय करावं लागतं। जर 15% ऑल इंडिया कट ऑफचं बघितलं तर अप्रॉक्स 600 पर्यंत स्कोर हा असतो जनरल कॅटेगरीसाठी। तर इतका स्कोर जर तुमचा असेल तर तुम्हाला नक्कीच महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळून जातं, तुम्हाला इतरत्र कुठे जायची गरज लागत नाही। तर मित्रांनो लक्षात ठेवा, 15% ऑल इंडियाचं काउन्सिलिंग जे असतं त्याच पद्धतीने तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सीट्स या मिळतात। ते सोडून दुसऱ्या कुठल्याच पद्धतीने तुम्हाला सीट्स या मिळत नाही। आणि जर कर्नाटकच्या आता प्रायव्हेट कॉलेजेसचं बोलायचं झालं तर मागील वर्षापर्यंतची फी 9 लाख पर इयरची होती, पण या वर्षीपासून 30 ते 35% इन्क्रीमेंट प्रपोजल फीज मध्ये हे कॉलेजकडून आलेलं आहे। तर मित्रांनो लक्षात द्या की 18% सीट्स ह्या आउटसाइड स्टुडंटसाठी म्हणजेच नॉन कर्नाटका स्टुडंटसाठी रिझर्व्ड असतात। म्हणजेच अराउंड 600 ते 700 सीट्स या अवेलेबल असतात। आता तुमच्या मनात प्रश्न येईल की एवढ्याच कमी सीट कशा काय अवेलेबल असतात? तर या सीट्स एवढ्यासाठी अवेलेबल असतात की तिकडचा कट ऑफ ही तितकाच हाय असतो। अप्रॉक्स 500 पर्यंत तुमचा स्कोर असेल तर तुम्हाला ऍडमिशन हे मिळून जातं। आता समजा तुमचा स्कोर हा 500 पेक्षा सुद्धा कमी आहे आणि तुम्हाला कर्नाटकमध्येच ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत? तर तुमच्यासाठी 2 ऑप्शन्स अवेलेबल आहेत। त्यामधला फर्स्ट ऑप्शन असा की तुम्ही कर्नाटकच्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊ शकता। डीम्ड युनिव्हर्सिटीचे हे वर्षाची फीस ही 16 ते 23 लाखापर्यंत असते। तसेच दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही NRI और अदर कोटामधून ऍडमिशन हे घेऊ शकता। त्याची फीस ही थोडी जास्त असते, अराउंड 30 ते 40 लाखापर्यंत असते पर इयरची। तर हे 2 ऑप्शन तुम्हाला नक्कीच अवेलेबल आहेत। तर मित्रांनो आता जे मी तुम्हाला हे दोन्ही ऑप्शन सांगितले आहेत ते दोन्ही ऑप्शन तुम्हाला काउन्सिलिंग थ्रूच होतात। कॉलेजकडे सुद्धा ऑथॉरिटी नाहीये की त्यांनी त्यांच्या मर्जीने सीट्स देतील, ते तेव्हाच तुम्हाला सीट देणार जेव्हा NRI आणि अदर कोटाचे राहिलेले सीट्स त्यांना परत देतील आणि त्यानंतर सीट कन्व्हर्जन होऊन तुम्हाला सीट्स या देण्यात येतील। आणि हे तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे प्रोसेस कधी स्टार्ट होईल? तर हे ऍडमिशन क्लोज व्हायच्या अगोदर 2 ते 3 दिवस स्टार्ट होतं। त्याच्या आधी तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन 2 ते 3 दिवस आधी तुम्ही तुमचे सीट्स बुक करू शकता, पण कॉलेजमधून तुम्हाला कन्फर्मेशन मिळत नाही। तर तुम्ही यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये फसू नका, कोणी काही सांगितलं तर त्यांचं ऐकू नका। आता मॅनेजमेंट कोटाचं बोलायचं झालं तर मॅनेजमेंट कोटावाले 1 करोड पर्यंत फीज घेतात। जास्तीत जास्त 85 ते 90 लाखापर्यंत फीज असतात। याच्यापेक्षा कमी ऍडमिशन झालेत असं आम्ही या 2-3 वर्षामध्ये तर अजिबात ऐकलेलं नाहीये। तर यापेक्षा जर कमी असतील तर नक्कीच काहीतरी घोटाळा आहे, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। आणि तर चला मग आता कन्क्लूड काय केलं तर कर्नाटकमध्ये ऍडमिशन हवं असेल तर तुम्हाला 500+ स्कोर असावाच लागणार आणि तुमच्याकडे 1 करोड रुपये असायलाच पाहिजेत। या 2 गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर तुमचं ऍडमिशन होणं हे थोडं कठीण आहे। तर हे झालं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेली आहे। तर तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून काही डाऊट असतील, कर्नाटकच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल पण काहीतरी डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करून
आमच्यापर्यंत येऊ शकता। तर पेड काउन्सिलिंग मध्ये आम्ही तुम्हाला काय काय देणार, तर पेड काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला सगळ्या कॉलेजेसची माहिती, तसेच तुम्हाला प्रत्येक स्टेटच्या रूल्स अँड रेग्युलेशन बद्दलची माहिती आम्ही देऊ। म्हणजेच तुम्ही कोणत्याही दुसऱ्या कॉलेजेसमध्ये जाऊन फसू नये, तुमचे पैसे वेस्ट करू नये, हा प्रयत्न आमचा राहील। तर आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये आम्ही तुम्हाला बेस्ट कॉलेजेस काउन्सिलिंगच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल। तसेच प्रत्येक स्टेटच्या रूल्स अँड रेग्युलेशन, टॉप कॉलेजेस, त्यामध्ये कुठल्या मध्ये छान फॅसिलिटीज आहेत, कुठे नाही आहेत, कुठे क्लिनिकल फॅसिलिटीज चांगल्या आहेत, कुठे नाही आहेत, तसेच कुठे छान शिकवलं जातं आणि कुठे नाही, याचा संपूर्ण सर्वे करून आम्ही तुम्हाला कॉलेजेस सजेस्ट करेल। तर यासाठी तुम्ही आमची नक्कीच पेड काउन्सिलिंग घेऊन बघा आणि आमचा प्रयत्न हाच असेल की तुम्ही कुठल्या चुकीच्या इन्फॉर्मेशन मध्ये फसू नका, तुमचे पैसे वेस्ट जायला नको कुठेतरी चुकीच्या कॉलेजमध्ये इन्व्हेस्ट करून। तर आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये आम्ही तुम्हाला या सर्वांचा प्रॉपर सर्वे करून नक्कीच चांगलं सजेशन देण्याचा प्रयत्न करेन। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एमबीबीएस ऍडमिशन घेण्यावेळी कोणते फॅक्टर्स लक्षात ठेवण्याची गरज आहे, तसेच कोणतीही इन्फॉर्मेशन ऍडमिशन करण्याच्या अगोदर तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागते, तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही कशी कलेक्ट करायची वगैरे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।